अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी पहाटेच मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला आहे. महाराष्ट्राचंच नव्हे तर भारताचं लाडकं कपल असलेलं रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि हे जोडपं कायम चर्चेत असणारं जोडपं आहे. रितेश आणि जेनेलियाचे अनेक चाहते आहेत जे त्यांच्यावर मनापासून प्रेम करतात आणि त्यांची एक झलक पाहण्यासाठी आतुर असतात. आज रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मतदान करत सामाजिक जबाबदारी पार पडली. रितेश देशमुख आणि जेनेलियाने लातूर विधानसभेसाठी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं आहे आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे लातूर विधानसभा मतदारसंघात त्यांचा भाऊ अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अमित देशमुख यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली असून त्यांच्या प्रचारासाठी रितेश देशमुखने ठिकठिकाणी प्रचार केलेला आहे. अमित देशमुख यांच्या प्रचारात रितेश देशमुख यांचा मोलाचा वाटा आपल्याला बघायला मिळाला आणि त्याचाच एक उत्तम नमुना म्हणजे आज सकाळी रितेश देशमुख आणि जेनेलिया यांनी मतदान केंद्रावर जाऊन आपल्या मतदानाचा हक्कही बजावलेला आहे. याच लातूर विधानसभा मतदारसंघाची चर्चा सध्या जोरदार सुरू आहेत. त्या दोन विधानसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झालेला आहे. सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार प्रचारालाही सुरुवात केलेली होती. राजकीय नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. लातूर जिल्ह्यातही राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं होतं. लातूर जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. याच लातूर शहर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर हे निवडणूक लढवत आहेत. तसं बघायला गेलं तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून एकूण 23 उमेदवार रिंगणात आहेत. यात प्रामुख्याने 3 मुख्य उमेदवारातच लढत आहेत. यामध्ये काँग्रेसचे विद्यमान आमदार अमित देशमुख यांच्या विरोधात भाजपकडून अर्चना पाटील चाकूरकर तर वंचित बहुजन आघाडीकडून विनोद खटके निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात काँग्रेसची चांगली ताकद आहे. यावेळी नेमकं काय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. जर 2019 ची आकडेवारी बघितली तर लातूर शहर विधानसभा मतदारसंघ हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने जिंकला होता. लातूर शहर हा महाराष्ट्र राज्यातील लातूर जिल्ह्याअंतर्गत येतो. 2019 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख यांनी भारतीय जनता पक्षाच्या शैलेश गोविंद कुमार लाहोटी यांचा 40,415 मतांच्या फरकाने पराभव करून जागा जिंकली होती. लातूर शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे अमित विलासराव देशमुख हे सलग 3 वेळा विजयी झाले आहेत. 2024च्या लोकसभा निवडणुकीत लातूर मतदारसंघातून काँग्रेसचे शिवाजी काळगे विजयी झाले आहेत. त्यांनी भाजपचे सुधाकर शृंगारे यांचा पराभव केला होता. त्यातले त्यात लातूर शहर विधानसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोपाची फैरी झडत आहेत. लातूरच्या राजकारणातील दिग्गज एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. अमित देशमुख यांच्या विरोधात डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर असा सामना होणार आहे. शिवाजीराव पाटील चाकूरकर आणि विलासराव देशमुख काँग्रेसमध्ये असताना अनेक वेळेस कुरघोडीचं राजकारण रंगलं होतं. पुढच्या पिढीतही तोच अध्याय सुरू आहेत. अर्चना चाकूरकर या माजी केंद्रीय मंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सून आहेत. त्यामुळे लातूर शहरची लढत ही अत्यंत चुरशीची मानली जात आहे. याच विधानसभेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपल्या भावाचा साथ देण्यासाठी आणि त्यांचा प्रचार करण्यासाठी खुद्द रितेश विलासराव देशमुख दरवेळेसप्रमाणे यावेळेस सुद्धा आपल्या भावाच्या पाठीशी उभे होते आणि याच दरम्यान त्यांनी आज आपला मतदानाचा हक्क सुद्धा बजावलेला आहे. तर कळेलच आपल्याला 23 नोव्हेंबरला नेमकी लातूर विधानसभा मतदारसंघात नेमका कोणाचा विजय होतो. त्यासाठी सर्व महत्त्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचे आहेत. यासाठी आणि आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओलाही लाईक करा. भेटूया आपण अशीच महत्त्वपूर्ण अपडेट घेऊन पुढील एखाद्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.